लोक मुंबईवरून वगैरे प्रवास करणारे असतील आणि त्यांना आंबरेसला जायचं असेल किंवा मग चोरवणे साईडला जायचं असेल तर हा एक तुम्ही शॉर्टकट रोड यूज करू शकता. बेस आहे. पावसामध्ये ज्यावेळेला परशुराम घाटामध्ये दरड कोसळते त्यावेळेला बरेचसे जी लोक आहेत ती ह्याच रोडने ये जा करतात. पिरलोटामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला हा जो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडनी खाली जायचं आहे. खाली गेलात की मग तुम्हाला या ब्रिजच्या खालून मग तिकडे असं आत जायचं, मग तुम्ही चिरणी रोडला लागाल. हा जो रोड आहे तो डायरेक्टली बाहेर पडणार आहे आंबडस इथे. म्हणजे मग हे फाटक पडलं तर मग कमीत कमी 15 ते 20 मिनटं मग ह्या ठिकाणी मित्रांनो थांबावं लागतं. तुम्ही डायरेक्टली इथे येऊन बाहेर पडाल. इकडून जर तुम्ही इकडे गेलात तुम्ही डायरेक्ट चिपळूणला जाल. इथून माझ्यामध्ये चिपळूण असेल एक 5-1 किलोमीटर असेल अंदाजे कळंबस ते फाट्यापर्यंत. तिथून मग तुम्ही बहादूर साईडला जाऊ शकता किंवा मग पेढे साईडला देखील जाऊ शकता आणि इथून सरळ गेलात की मग चोरवणे साईडला वगैरे जाऊ शकता. आणि हा रोड तर माझ्यामध्ये पहिला पण चांगलाच होता. फक्त चिरणीचा जो रोड आहे ज्या रोडने आता आपण आलो तो रोड जरा थोडा खराब होता. तो देखील रोड त्यांनी आता खूप सुंदर पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आता आपण आहोत बरोबर परशुराम घाटामध्ये. आजची मित्रांनो व्हिडिओ ही परशुराम घाटाची नसून आज आपण परशुराम घाटाला एक पर्यायी रोड आहे म्हणजे चिरणी रोड. खूप आधी मित्रांनो व्हिडिओ केली होती, जवळजवळ माझ्या मते 5-6 महिने होऊन गेले असतील त्या गोष्टीला. पावसामध्ये मित्रांनो हा जो रोड आहे चिरणीचा तो रोड खूप महत्त्वाचा ठरतो. सो त्या रोडची देखील अपडेट आता आपण बघणार आहोत. रोड खूप सुंदर झाला मित्रांनो. कशा पद्धतीने झालेला आहे ते आता बघूया. त्यानंतर जे काही नवीन सबस्क्रायबर आपल्याला जॉईन झालेले आहेत त्यांना देखील मित्रांनो हा जो रोड आहे ना तो लक्षात येईल. चला जास्त वेळ घेत नाही, वाजलेले आता दुपारचे जवळजवळ 1:30. तर चला काही हरकत नाही, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आता आपण बद्दल आहोत बरोबर पिरलोट्यामध्ये. तुम्ही बघू शकता हाच आहे मित्रांनो समोरचा आपला उड्डाण ब्रिज आणि हा आपला मुंबई गोवा महामार्ग. इकडे गेलात तर सरळ जाल मुंबईला, इकडे गेलात तर सरळ जाल गोव्या साईडला. पिरलोटामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला हा जो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडनी खाली जायचं आहे. खाली गेलात की मग तुम्हाला या ब्रिजच्या खालून मग तिकडे असं आत जायचं, मग तुम्ही चिरणी रोडला लागाल. जर पटवर्धन साईडने येत असाल तर तुम्ही त्या साईडच्या सर्व्हिस रोडनी याल. म्हणजे तुम्हाला हा जो उड्डाण ब्रिज ज्या ठिकाणी संपतो पलीकडे तिकडूनच मग साईडून सर्व्हिस रोड गेला आहे, तिकडून मग तुम्हाला स्ट्रेट यावं लागेल. आता आपण चिपळूणकडून चाललेलो आहोत त्यामुळे आपण ह्या सर्व्हिस रोडने चाललेलो आहोत. हा जो रोड आहे मित्रांनो हा रोड जास्त करून पावसामध्ये यूज होतो, कारण परशुराम घाटामध्ये दरड ज्या वेळेला कोसळते त्यावेळेला मित्रांनो ह्या रोडचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये केला जातो. आणि सांगायचं झालं ना तर हा जो रोड होता चिरणीचा रोड तो भयंकर खराब झाला होता. इथून मागे 5 ते 6 महिने आधी आपण व्हिडिओ केली होती त्यावेळेला. पण आता तो जो रोड आहे ना तो एकदम टकाटक झाला आहे. तोच रोड आपण मुद्दाम मी म्हणून तुम्हाला व्हिडिओ पुन्हा एकदा करतोय की त्या रोडची आत्ताची कंडिशन काय आहे. सो चला ह्या सर्व्हिस रोडने आपण खाली जाऊया. हाच तो सर्व्हिस रोड आहे ज्या रोडने आता आपण सरळ चाललेलो आहोत. इथून पुढे जरा गेलात की बरोबर 5-10 मिनटावर तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता. ह्या पुलाच्या खालूनच आपल्याला टर्न मारायचं आहे राईट साईडला. मग सरळ आपण त्या चिरणी रोडला जॉईन होऊ. आता आपण हा जो चिरणी रोड आहे त्या रोडला आता आपण जॉईन झालेलो आहोत. आता आपण आहोत पिरलोट्यामध्ये. समोर तुम्ही सर्वच गोष्टी बघत असाल. सर्व या पिरलोट्यामधीलच ह्या सर्व बिल्डिंग वगैरे तुम्ही बघता त्या पिरलोट्यामध्येच आहेत. इकडे वरती गेलात तरी आपले मित्र वगैरे सर्व राहतात आणि इथून हा असा उतार लागतो. मग इथून हा एक्झॅक्ट जो काय आपला चिरणी रोड आहे तो आता चालू होईल. समोर सरळ जायचं आहे, काय चुकण्यासारखं असं काय आहे नाही. तुम्ही आता संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं असेलच काय चुकायला असं काय आहेच नाही. सरळ अगदी रोड धरायचं. हा डायरेक्ट रोड तुम्हाला मग चिरणी फाटा म्हणजे आंबडस शेती जाऊन डायरेक्ट बाहेर पडणार आहे. तर आता आपण ज्या रोडने चाललेलो आहोत तो रोड पुन्हा एकदा सांगतो. आता आपण पिरलोट्यातून खाली चाललेलो आहोत आणि हा जो रोड आहे तो डायरेक्टली बाहेर पडणार आहे आंबडस येथे. म्हणजे आपला जो आंबडसचा रोड आहे त्या रोडला डायरेक्ट अटॅच होईल. मग तिथून तुम्ही ह्या रोडनी सरळ चोरवणे म्हणा किंवा मग भेलसे म्हणा त्या ठिकाणी जाऊ शकता. हा एक शॉर्टकट रूट आहे. तुम्हाला हायवेने जाऊन मग कळंबस त्या मार्गाशी येण्याची काही जरूरत नाही आहे. ह्याच रोडने गेलात तर मग तुम्हाला हा एक शॉर्टकट रूट तुम्हाला या ठिकाणावरून पाहायला मिळेल. विशेष गोष्ट म्हणजे या रोडची अशी आहे की आत्ता मित्रांनो या रोडची तुम्ही कंडिशन बघा आणि इथून मागे माझ्यावरती वाटते 5 ते 6 महिने आधी मी व्हिडिओ केली होती त्यावेळेला जाऊन व्हिडिओ बघा. म्हणजे खूप भयंकर कंडिशन झालेली रस्त्याची. आणि आता बघा रोड कसा केला आहे. खूप सुंदर रोड केलेला आहे मित्रांनो. त्यावेळेला रहदारी पण जास्त होती कारण पावसामध्ये परशुराम जो आपला घाट आहे त्या घाटामध्ये दरड देखील कोसळली होती. त्यामुळे आपले बरेचसे जे लोक आहेत ते ह्या रोडने प्रवास करत होते. अक्षरशः मी देखील पावसामध्ये ह्या रोडने प्रवास केलेला आहे आणि मला तो रोड दाखवावा असं वाटला त्यावेळी मी ती व्हिडिओ केली होती. आणि तुमचं खूप प्रेम आलेलं त्या व्हिडिओला. कारण नक्कीच मित्रांनो कसं आहे ह्या ज्या अपडेट्स आहेत त्या मी तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य बनतं. कारण बरेचसे आपले जे सबस्क्रायबर मंडळी आहेत ते खास करून लोकल आहेत, काही बाहेरचे देखील आहेत. कदाचित काय लोक मुंबईवरून वगैरे प्रवास करणारे असतील आणि त्यांना आंबरेसला जायचं असेल किंवा मग चोरवणे साईडला जायचं असेल तर हा एक तुम्ही शॉर्टकट रोड यूज करू शकता. जसं तुम्ही लवेलमधून पुढे आलात की पिरलोटात आलात की डायरेक्टली मग सर्व्हिस रोड पकडलात की हा चिरणी रोड तुम्ही पकडू शकता. तुम्हाला पूर्णपणे घाट उतरून खाली जाण्याची काही जरूरत नाही आहे. आणि आता रोड बघा खूप सुंदर रोड झालेला आहे. फक्त एवढंच आहे जरा जास्त वळणं आहेत. सो त्याची जरा थोडी काळजी घ्या. आणि आजूबाजूला हे जरा थोडंसं जंगल आहे. सो रात्रीच्या वेळेला जरा थोडी काळजी घ्या कारण रानटी प्राण्यांचा वावर जरा असू शकतो. कारण ह्या पट्ट्यामध्ये आहेच.
त्यामुळे गवे वगैरे असतात. सो जरा थोडी तेवढी रात्रीची काळजी घ्या. फोर व्हीलर असेल तर काय प्रश्न नाही. बाकी तुम्ही रोड बघा. आता तर मी म्हणेन की सुंदर रोड झाला आहे, प्रश्नच नाही. इथून मागे ह्या रोडने यायचं म्हणजे तरी टेन्शन असायचं, कारण भयंकर खड्डे होते रोडला, भयंकर म्हणजे प्रचंड. आणि आता जर बघाल तर संपूर्ण अगदी रोड तुळतुळीत झालेला आहे. आता बघा, मी गाडी तिसरा का चौथा गेअरला अशी ठेवलेली आहे, अजूनपर्यंत मी गाडीचे गेअर देखील चेंज केलेले नाहीत. म्हणजे नॉर्मल रोड आहे अगदी, आणि काय चुकण्यासारखं असं काहीच नाही. एकदा रोड धरलात की डायरेक्टली सरळ तुम्हाला हा रोड अगदी म्हणजे आंबड्याचा जो फाटा लागतो, म्हणजे आंबड्याचा जो रोड लागणार आहे त्या रोडपर्यंत तुम्हाला नेऊन ठेवणार. रोड मध्येच कुठेच काय वळायचं नाही. जोपर्यंत तुम्हाला मेन रोड मिळत नाही पुढचा, तोपर्यंत तुम्हाला कुठेच वळायचं नाही आहे. अगदी सरळ सरळच जायचं आहे. मोस्टली ह्या रोडला चिरणी रोड असं का म्हणतो, कारण कसं इथे पुढे एक चिरणी गाव आहे. बघा, इथे देखील बरीचशी गावं आहेत. गावठणवाडी, बौद्धवाडी, गावदेवी मंदिर. सो बरीचशी लोकं देखील ह्या रोडला राहतात. इकडे खाली गावं आहेत. आणि चिरणी आपलं जे गाव आहे चिरणी, ते गाव देखील इथे पुढेच आहे. आता 5 मिनिटावर आपल्याला पाहायला मिळेल. 2 ते 2.5 किलोमीटर अजून आहे. आणि तिथून मग आंबडस 5 किलोमीटर आहे, किंवा माझ्या मते इथून 5 किलोमीटर असेल आंबडस. सो सांगण्याचा हेतू हा होता, ही व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की रोडची कंडिशन. आणि जे कोणी आपले नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत, आपल्याला अटॅच झालेले आहेत मंडळी, त्यांना देखील ह्या रोडची नक्कीच मित्रांनो हेल्प होईल. कारण कसं होतं, तुम्ही जर बघायला गेलात तर हा घाट उतरून पुन्हा तुम्हाला कळंबसला जावं लागतं, आणि कळंबसतून मग डाव्या हाताला वळलात की मग तुम्हाला सरळ यावं लागतं. तो खूप लेंदी पार्ट पडतो, टाईम पण जातो आणि किलोमीटर पण वाढतात. सो बेटर वे की हा रोड पण सुंदर झाला आहे. ह्या रोडचा तुम्ही नक्की वापर करू शकता. तसंच गुहागर रोड, त्याची देखील मित्रांनो आपल्याला बरेचसे कमेंट आलेले आहेत की आता गुहागर रोडची देखील अपडेट दे. सो नक्कीच तो देखील देण्याचा प्रयत्न करू. बट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की गुहागरचा जो रोड आहे आपला, चिपळूण गुहागर रोड, सुंदर रोड झाला आहे मित्रांनो, प्रश्नच नाही. फक्त काय रामपूरचा घाट आणि खालचा पॅच सोडला तर थोडा प्रॉब्लेम आहे. नाहीतर मग एकदा रामपूरच्या वरती गेलात की मार्गतामान्यापासून तळी अगदी गुहागरपर्यंत फुल अगदी 4 पदरी रोड झालेला आहे, प्रश्नच नाही. हे बघा, जास्त तुम्हाला या रोडला आणि रहदारी पण दिसणार नाही. रहदारी पण फार कमी आहे, त्यामुळे असं काय नाही की गाड्या वगैरे जास्त आहेत. गाड्या फार कमी आहेत. फक्त काय, पावसामध्ये ज्या वेळेला परशुराम घाट बंद होतो त्यावेळेला मग ह्या रोडला रहदारी वाढते, प्रचंड गाड्या येतात. कारण तुम्ही जर बघाल तर चिपळूणमधली बहुतांश लोक वरती लोटा MIDCमध्ये जॉबला आहेत. सो त्यांचं कंटिन्यू येणं जाणं असतं, सकाळी, दुपारी, रात्री. सो त्यांचाच वावर जास्त या रोडला तुम्हाला पाहायला मिळेल पावसामध्ये, जर काय परशुराम घाटामध्ये इश्यू झाला तर. आणि हा जरा तसा थोडा लेंदी पार्ट पडतो म्हणायला गेलात तर, त्यामुळे ह्या रोडनी जास्त कोण यायचं करत नाही. परशुराम घाट आपला तसा बरा पडतो. आता हे बघा, थोड्याच वेळामध्ये पुढे इथे चिरणी गाव येईल, आणि मग तिथून मग आपण राईट मारला की सरळ आंबडस, सरळ जायचं. तुम्हाला कुठे काही वळायचं नाही. तुम्ही आता व्हिडिओमध्ये थोडक्यात बघत असालच की आपण कुठेच काय वळलेलो नाही आहे, सरळ सरळ जायचं आहे. हा बघा, हा पूल तुम्हाला समोर दिसतोय ना, ॲटलिस्ट या पुलापर्यंत तरी तुम्ही लक्ष ठेवा. हा पूल जोपर्यंत तुम्हाला दिसत नाही, ग्रामपंचायत चिरणी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हा बघा, हा जोपर्यंत तुम्हाला पूल दिसत नाही ना, तोपर्यंत तरी तुम्हाला सरळ जायचं आहे. जसा हा तुम्हाला पूल दिसेल तसं पुढे कमानी आहे, तिथून मग तुम्हाला राईट मारायचं आहे. मग तुम्ही डायरेक्टली आंबड्या साईडला जाल. हे बघा, हीच एक कमानी आहे. इथे लक्षात ठेवा, हा भगवा झेंडा आहे बघा, तिथून तुम्हाला राईट मारायचं आहे. डाव्या साईडला गेलात की चिरणी गावामध्ये जाल. आता उजव्या साईडला आपण सरळ जाणार आंबडसला. इथून सरळ माझ्या मते असेल 3 ते 4 किलोमीटर तरी आंबडस असेल. ह्याच रोडने तुम्ही सरळ गेलात आंबडसला बाहेर पडाल. आंबडस इन द सेन्स, आंबडस जरा पुढे राहिलं, आंबडसला जरा पाठीमागे बाहेर पडाल. मग तिथून राईट टर्न मारलात की मग तुम्ही आंबडस रोडला गेलात की पुढेच लगेच आंबडसचा मेन नाका आहे. तिथून मग तुम्ही बेलसेला जाऊ शकता. तोच रोड पुढे कंटिन्यू केलात तुम्ही चोरवण्या साईडला देखील जाऊ शकता. बट रोडची कंडिशन बघा मित्रांनो, अप्रतिम आहे रोडची कंडिशन, प्रश्नच नाही. म्हणजे कुठेतरी त्रास व्हायचा ह्या रोडने येताना, तर आता काहीच नाही. तुम्ही रात्री अपरात्री वगैरे म्हणजे कधी येऊ शकता, आता काय हरकत नाही. सुंदर रोड झाला आहे. आणि तसं बघायला गेलात तर गावागावातून जाणारे हे रस्ते आहेत, एक खूप भारी वाटतं गाडी वगैरे चालवायला. आता ऊन आहे त्यामुळे जरा थोडं हीट जाणवते, नाहीतर मग सकाळी किंवा जर संध्याकाळच्या वेळेला आलात ना तर खूप भारी वाटतं. म्हणजे आमच्याकडले जे मित्रमंडळी आहेत ते खास करून ह्या रोडला असेच ॲज अ टाईमपास म्हणून देखील फिरायला येतात. कारण हा जो रोड आहे ना मित्रांनो, एवढी काय रहदारी वगैरे काय नाही, एकदम आरामात मस्त अगदी फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि आता तर त्यांनी रस्ता देखील खूप सुंदर केला आहे. सो त्याचा वापर तर आपण केलाच पाहिजे. बरेचसे लोक बघताय तुम्ही, आता अजूनपर्यंत मला वाटत नाही की एवढी मला गर्दी या रोडला पाहायला मिळाली, म्हणजे आज तरी. पावसामध्ये जे काही इश्यू आहेत ते आपल्याला पाहायला मिळतातच. आणि एकदा परशुराम घाटामध्ये इश्यू झाले की मग ह्या रोडला फक्त रहदारी बघायची. मग जे कधी बघायला पण मिळत नाही वातावरण, ते वातावरण मित्रांनो ह्या रोडला बघायला मिळते त्यावेळेला. कारण एक काळ असा आलेला की मागे म्हणजे आता जो थोडासा घाट सेक्शन लागला चिरणी रोडला पाठी, तिथे अक्षरशः भयानक ट्रॅफिक झालेलं.
म्हणजे गाड्या पास होत नव्हत्या अशी कंडिशन एक वेळ झाली होती मित्रांनो. कारण होतं असं, कारण याच्यावरनं अंदाज आला की किती पब्लिक चिपळूणवरून लोटे साईडला येणार आहे. आणि हा जो परशुराम घाट आहे, हा परशुराम घाट खूप महत्त्वाचं काम करतो. कारण खालच्या लोकांना वरती यायचं असेल किंवा मग एक महत्त्वाचा टप्पा आहे मित्रांनो तो. सो त्याचं काम का रखडले मलाच काय कळत नाही, बट लवकरात लवकर होऊ दे ही एक आता अपेक्षा आहे. आणि दुसरी पण गोष्ट म्हणजे देवाची कृपा बघा की काय ना काहीतरी सोल्युशन आहे. म्हणजे आता हा जो चिरणी रोड आहे जो आता आपण बघतोय, ॲटलिस्ट नशीब तो तरी रोड आहे, म्हणजे नाहीतर मग खूप वांदेच झाले असते. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत, कदाचित कोणी बनवलं आहे किंवा काय आयडिया नाही, बट हे बनवून ठेवलं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. कारण कधी ना कधी त्याचा वापर होतोच, एमर्जन्सी येते त्यावेळेला मग अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आठवतात. बट कुठेतरी खरंच खूप चांगली गोष्ट आहे की हा एक रोड आहे, त्यामुळे थोडा एक मोठा दिलासा वाटतो. बघा सुनसान अगदी कोणीच नाही रोडला, लांब लांबपर्यंत बघा. आता खूप वेळाने टू व्हीलर आली, नाहीतर कोणीच नाही रोडला. फक्त मला वाटते अजून अर्धा किलोमीटर झाला आहे, मी एकटाच चालतोय गाडी या रोडवरून. थोड्याच वेळामध्ये आता तो स्टॉप येईल पुढे जाऊन आंबडचा. मग तुम्हाला मी सगळ्या गोष्टी तिथे गेल्यावर देखील बोलतो कसं काय आहे. कारण तिथे गेल्यावर देखील नाका आहे, त्या नाक्यातून मग कुठल्या साईडला वळायला लागेल, मग कुठल्या गावी तुम्ही पोहोचाल, सर्व काय डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे गेल्यावर देतो. आता आपण येताना ह्या साईडून आलो, म्हणजे पिरलोट्यातून आपण आतमध्ये शिरलो चिरणी रोडने, आणि ह्या रोडला आत्ता आपण आलेलो आहोत. बघू शकता हा जो मित्रांनो रोड आहे, हा आहे आपला कळंबस्तेतून आतमध्ये जो रोड येतो ना तो हा रोड आहे. आणि सरळ इकडे जातो चोरवणे साईडला. इथूनच जरा वरती गेलात, हा चढ चढलात की पुढे येईल आंबडस. तुम्ही डायरेक्टली इथे येऊन बाहेर पडाल. इकडून जर तुम्ही इकडे गेलात तुम्ही डायरेक्ट चिपळूणला जाल. इथून माझ्यामध्ये चिपळूण असेल एक 5-1 किलोमीटर असेल अंदाजे कळंबस्ते फाट्यापर्यंत. तिथून मग तुम्ही बहादूर साईडला जाऊ शकता किंवा मग पेढे साईडला देखील जाऊ शकता. आणि इथून सरळ गेलात की मग चोरवणे साईडला वगैरे जाऊ शकता. इथेच वरती आंबडचा म्हणजे फाटा म्हणजे एक तो हे आहे, आंबडचा स्टॉप आहे. म्हणजे सगळे थोडंसं छोटं मार्केट आहे आंबडचं इथेच पुढे. सो बघू शकता मित्रांनो असं काहीसं हा रोड आहे. त्याचा नक्की तुम्ही वापर करा, नक्की तुम्हाला हेल्प होईल. तुम्ही जर आलात मुंबई गोवा महामार्गाने पिरलोटे मार्गे तर तुम्ही इथे याल आणि इथून मग तुम्ही चोरवण्यात वगैरे जाऊ शकाल. सो चला आता आपण पुन्हा एकदा काय करूया, चिपळूणच्या दिशेने जाऊया, कारण आपल्याला जायचं आहे चिपळूणला. आता आपण चिपळूणच्या दिशेने निघालेलो आहोत. आपण पलीकडे जात नाही आहोत, चोरवणे साईडला नाही जात आहे मी, आता चिपळूण साईडला चाललो आहे. कारण आपण त्या तिकडे जातो त्यामुळे ह्या रोडने चाललो आहे. थोडक्यात तुम्हाला ह्या रोडची देखील एक अपडेट देतो. म्हणजे कळंबस्तातून जर तुम्ही आतमध्ये येणार असाल तर देखील तुम्ही रोड बघून ठेवा. हा रोड देखील सुंदर आहे, प्रश्नच नाही ह्या रोडचा. पण म्हणजे एकंदरीत बोलायला गेलं तर रोडबद्दल एकदम टकाटक, विषयच नाही. रोडबद्दल तुम्ही काही विषय बोलू पण नका, कारण एकदम सुंदर रोड आहे मित्रांनो. आणि मेन त्यात डांबरी रोड आहे. आणि हा रोड तर माझ्यामध्ये पहिला पण चांगलाच होता, फक्त चिरणीचा जो रोड आहे ज्या रोडने आता आपण आलो तो रोड जरा थोडा खराब होता. तो देखील रोड त्यांनी आता खूप सुंदर पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आता काय प्रॉब्लेम कुठला तुम्हाला फेस करावा लागेल. सो आवर्जून मित्रांनो हे जे रोड आहेत त्यांचा तुम्ही वापर करा. आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला मी ज्या सर्व गोष्टी दाखवत असतो त्या तुम्हाला नक्की आवडत आहेत का, किंवा अजून तुम्हाला कोणत्या गोष्टींची अपडेट हवी हे देखील मला आवर्जून कमेंट करून कळवा. कारण कसं आहे ना मित्रांनो, तुम्ही जर बोलाल तर आमच्या लक्षात येईल. कारण बरेचसे जे आपले मध्ये आहेत ते इंस्टाग्रामला देखील मेसेज करतात. सो इंस्टाग्रामचा ID मित्रांनो तुम्हाला सांगून ठेवतो, विनायक_18 हा मित्रांनो माझा ID आहे इंस्टाग्रामचा. सो तिकडे देखील आवर्जून फॉलो करून ठेवा, जेणेकरून ज्या काय आपण एक म्हणतो ना ते तातडीने ज्या काय मी अपडेट देतो त्या मी त्या ठिकाणी देत असतो. यूट्यूबला जरा थोडा वेळ लागतो कारण एडिटिंग वगैरे असतं, त्यामुळे जरा 1-2 दिवस एक्स्ट्रा जातात. बट तिकडे एकदम लेटेस्ट अपडेट असतात माझ्या, सो तुम्हाला त्या पटकन कळतील. सो तिकडे देखील तुम्ही मला फॉलो करून ठेवा. आता आपण जवळजवळ ह्या ठिकाणून पोहोचलेलो आहोत. समोरच आहे कळंबस्ते आणि माझ्या बरोबर पाठीमागे बघू शकता मित्रांनो, हे आहे आपलं रेल्वेचं फाटक. ॲक्च्युली काय आहे ना, हे एक फाटक तुम्हाला या ठिकाणी लागेल. सो ह्याची जरा एक थोडी काळजी घ्या, कारण टाईमनुसार मग तुम्हाला यावं लागेल. नाहीतर मग हे फाटक पडलं तर मग कमीत कमी 15 ते 20 मिनटं मग ह्या ठिकाणी मित्रांनो थांबावं लागतं. सो आता फाटक ओलांडून आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. आता इथूनच मग सरळ आपण जाणार आहोत जो आपला कळंबस्ते फाटाने त्या ठिकाणी. समोर देखील बोर्ड लावलेला आहे बघा, मुंबई, खेड, रत्नागिरी, चिपळूण, कराड. सो तुम्हाला म्हटलं ना की आता आपण जवळजवळ चिपळूणमध्ये आलेलो आहोत. सो हा असा मित्रांनो एक रोडची ही अपडेट आहे. जर तुम्हाला परशुराम घाट स्किप करायचा असेल किंवा मग पावसामध्ये काही इश्यू झाले तर मग तुम्ही ह्या रोडने नक्की प्रवास करू शकता. सो चला, एंड काय इथे मारत नाही. ॲक्च्युअलमध्ये आपण जो मुंबई गोवा महामार्गाला अटॅच होऊ ना तिथे जाऊनच मग एंड मारतो. आता आपण आलेलो आहोत बरोबर मुंबई गोवा महामार्गाला. बघू शकता ह्या साईडला गेलात तर सरळ तुम्ही गोव्या साईडला जाल आणि पलीकडच्या साईडने गेलात तर सरळ तुम्ही वरती म्हणजे मुंबई साईडला जाल. आणि हा आहे आपला सर्व्हिस रोड. आणि येताना आता आपण इकडून आलो, हा आहे आपला कळंबस्ते फाटा. आता ही मित्रांनो वॅगनार गेले ना आतमध्ये, त्या साईडने आता आपण बाहेर आलेलो आहोत. सो अशी काहीशी मित्रांनो ही एक रोडची अपडेट आहे. सो जाताना आता आपण या सर्व्हिस रोडने जाऊया, मग पलीकडे जाता येईल आपल्याला, कारण इकडून रोड बंद केला आहे. सो चला ह्याच रोडने आपण जाऊया सरळ आणि मग पलीकडे जाऊ. तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असालच की आपण परशुराम घाटाला एक पर्यायी रोड
म्हणजेच आपला हा जो चिरणीचा रोड आहे त्या रोडची मित्रांनो अपडेट देण्याचा प्रयत्न केला होता. कसं आहे, ह्या ज्या काही अपडेट आहेत त्या मला देणं खूप गरजेचं वाटतं, कारण नक्कीच तुम्हाला मित्रांनो त्यातून हेल्प होत असते. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला आवर्जून कळवा, आणि मित्रांनो जर अशाच काही अजून अपडेट पाहिजे असतील तर त्या देखील मला सांगा, जेणेकरून आपण त्या देखील निश्चिंतपणे घेऊ. आता थोड्या दिवसामध्ये पावसाळा येईल, त्यानंतर देखील आपण अपडेट नक्की देणार आहोत. सो एनिवे, तुम्हाला व्हिडिओ आवडतात ना, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि हो कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया कोकणातल्या अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.